दिवसाची सुरुवात येशीबरोबर पुष्कळ घरांमध्ये प्रार्थनेला खूप महत्त्व आहे आणि आपल्या घरामध्ये काही समस्या असतील तर आपण प्रार्थना करतो. आनंदाचे प्रसंग असले तर आपण उपवासस्तुतीची प्रार्थना ठेवतो आणि आपण कधी फिरायला बाहेर जातो त्यावेळेस प्रवासात निघत असताना आपण प्रार्थना करतो. माझी लहान मुलगी आहे, ती शाळेमध्ये जाते आणि प्रत्येक वेळेस काहीतरी परीक्षा असेल किंवा काहीतरी असेल तर ती मला सांगते की पप्पा प्रार्थना करा म्हणून. आणि आपल्या प्रार्थनेमुळे ह्या आपल्या मुलांना प्रार्थनेची सवय लागते. आपले प्रार्थनेची ही जी सवय आहे ती मुलांना हे शिकवते की देव आहे, देव आम्हाला मदत करतो, तो आमची काळजी घेतो, तो आमचं ऐकतो. आणि पवित्र शास्त्रसुद्धा आपल्याला हे शिकवते. बघा, नीतिसूत्र ह्यामध्ये सांगितलेलं आहे, प्रोव्हर्ब्स ह्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या मुलांना तुम्ही लहानपणापासूनच धार्मिक शिक्षण द्या, देवाविषयी सांगा, म्हणजे पुढे मोठे झाल्यावर ते परत मागे फिरणार नाही, त्यापासून ते देवाकडे वळतील आणि ते दूर होणार नाही. जेव्हा आम्ही आध्यात्मिक त्यांना ज्ञान देतो तेव्हा ते संकटात असतात, परीक्षेत असतात, त्यावेळेस कुठे वळायचं, कोणाकडे वळायचं हे त्यांना बरोबर माहीत असतं. आम्ही आमचे जे अनुभव आहे आमच्या जीवनातले आम्ही त्यांना सांगायला पाहिजे की अगोदरच्या जीवनामध्ये आम्हाला पूर्वी देवाने कशा प्रकारे मदत केली, कशा प्रकारे आम्हाला देवाने आशीर्वादित केलं आहे. देवाचे आभार मानायला आपल्या मुलांना शिकवा. देव आमच्याकडूनच आपल्या भावी पिढीला हे ज्ञान देत असतो आणि मदत करत असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, नीतिसूत्र ह्याचा 22वा अध्याय 6वं वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 22 and verse 6. मुलांच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.